नमस्कार मंडळी, मी स्वप्नील कात्रट आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर सर्वप्रथम मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, कालच झाली आपली रंगपंचमी आणि धुलीवंदन झालं. आता आपली 5 दिवसांची पंचमी थोड्या दिवसात येईल आणि मंडळी सोमवारी आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती. त्या निमित्ताने सुद्धा भरगच्च कार्यक्रम असे आयोजित केलेले आहेत. तर मंडळी, आज थोडासा एका वेगळ्या विषयावर मला बोलावं असं वाटतं आहे. म्हणजे बोलायची इच्छा झाली मंडळी. खरंच तो विषय किती गंभीर आहे, कसा मला तरी गंभीर वाटतो असतो, खूपच गंभीर आहे. पण आता तुमच्या दृष्टीने किती गंभीर आहे किंवा किती त्याला महत्त्व द्यायचं हे तुम्ही ठरवा. मी फक्त एक आपला प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवर बोलायचं, फक्त मी मन मोकळं करायचं ठरवतो. म्हणजे आपण जीवनात जगत असताना ना, रोजचं रुटीन लाईफ जगत असताना खूप घटनांना सामोरं जातो. खूप रोजच्या जीवनात आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात, अनेक व्यक्तीशी बोलणं चालणं होतं, अनेक गोष्टी आपण मित्र भेटतात, मित्रमंडळी भेटतात. तसं आपण कामावर जातो, तिथे सहकारी भेटतात. समजा काय एखादा जर उद्योग करत असतो तर त्या उद्योगामधले वेंडर्स वगैरे भेटतात, क्लायंट्स भेटतात. असे बहुसंख्य लोक भेटत असतात आणि आपण त्यांच्याशी मंडळी आपापल्या परीने त्यांच्याशी संवाद साधत असतो, त्यांच्याशी हितगुज साधत असतो, त्यांच्याशी व्यवहाराच्या गोष्टी करत असतो. असा अनेक गोष्टी पार पडत असताना आपलं दैनंदिन जीवन जगत असताना मंडळी आपल्याला खूप साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. कधी संकटांना सामोरं जावं लागतं, कधी यश अनुभवावं लागतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मंडळी, ज्या आपल्याला अनुभवता येतात या रोज डेली रुटीन लाईफमध्ये. आणि मंडळी, काल असाच एक प्रसंग घडला माझ्यासोबत. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आता तुम्ही बघत असाल की गेले अनेक वर्ष बरेचसे राजकीय पक्ष हे आपल्या मराठी भाषेसाठी झगडत आहेत. आणि झगडत आहेत म्हणजे ते आपल्यासाठीच झगडत आहेत. मराठी भाषा म्हणतात ना, त्याला राजभाषेचा दर्जा मिळाला, त्याला जागतिक दर्जा मिळाला. त्यासाठी याच वर्षी त्याला जागतिक भाषेचा सन्मान प्राप्त झाला. आणि आपली मराठी भाषा आहे ना, ही खूप जुनी आहे. आता मी त्या इतिहासात जात नाही, कारण मला तो इतिहास मुळात माहीत नाही किती आहे. तो शोधायला, अर्थात त्याचा अभ्यास करायलाच हवा प्रत्येक मराठी माणसाने, आणि कारण आपली ती मातृभाषा आहे. तर मंडळी, तो विषय साधा म्हणतात ना, मग आपली त्याची प्रस्तावना मांडता मी त्यात एवढा एक गुंग झालो. म्हणजे सांगायचं असं काय माहिती मंडळी, माझा स्वतःचा दुधाचा एक छोटासा व्यवसाय आहे. सकाळच्या टायमाला एक पार्ट टाईम मी एक व्यवसाय करतो. छोटंसं दूध टाकायचं, घरोघरी जाऊन दुधाची डिलिव्हरी करायची, असं काम आहे माझं सातत्याने. एक छोटासा जोडधंदा, नोकरी करता काहीतरी जोडधंदा असावा आणि आपल्या उदरनिर्वाह चालवावा या दृष्टीने मी ते काम करत असतो. आणि गेली अनेक वर्ष 2010 पासून मी हे काम करतोय. त्या लग्नापूर्वी चालू केलेलं. त्यावेळेला माझे वडील मला या व्यवसायात मदत करायचे. त्याच्यानंतर आता समीक्षा देखील मदत करते. आणि या धंद्याचं जेव्हा आपण थोडंसं व्यवसायाचं थोडंसं मी वाढवत गेलो थोडं, मग त्याच्यासोबत मग खारी, टोस्ट, पाव, बटर, दही, श्रीखंड, पनीर अशा अनेक गोष्टी विकू लागलो. आणि ते विकताना काय होतं मंडळी, मला या गोष्टी एकाच ठिकाणावरनं भेटत नाहीत. म्हणजे दूध एका ठिकाणावरनं, दही एका ठिकाणावरनं घेतो मी, खारी, बटर, टोस्ट एका ठिकाणावरनं घेतो. आता त्याबरोबर कडक पाव, नरम पाव देखील विकतो. तर त्या एका दुकानातनं घेतो मी त्या वस्तू विकत. तर त्या वस्तू विकत घेत असताना मंडळी मला कधी घाईगडबडीत लक्षात नाही आलं की आपण समोरच्याशी मराठीत बोलतोय. मराठीत बोलण्याने त्याचा किती मराठीतच बोलायला हवं. कारण माझी सकाळी थोडीशी काय गडबडी असते, त्यावेळेला माझं काय एवढं कालही माझ्या लक्षात नाही आलं की आपण त्याच्याशी मराठीत बोलायलाच हवं. कारण आपण आपली भाषा वाढवायची असते. तर तिथे त्या दुकानात काही कस्टमर उभे होते, ग्राहक उभे होते.
तर मी त्या दुकानदाराशी पटपट जरा मला काल उशीर झाला होता आणि मी सामान घेताना त्याच्याशी पटापट हिंदीमध्ये बोललो, भैया दे दो जल्दी, मेरे को जाना है, फटाफट असं बोललो. आणि ती व्यक्ती जे समोर होती दुकानात उभी होती तिने मला फटकन काय बोललं की तू मराठीत बोल त्यांच्याशी, तू मराठी आहेस ना, तू मराठीत बोल त्याच्याशी. म्हणजे ती व्यक्ती माझ्या ओळखीचीच होती, जी व्यक्तीने मला हटकलं ती व्यक्ती माझ्या ओळखीचीच होती. ती व्यक्ती काही अयोग्य बोलत नव्हती आणि काही चुकीचं देखील बोलत नव्हती. बरोबर आहे त्यांनी मला सांगितलं मराठीत बोलायला पाहिजे, आपली मराठी भाषा आहे, तो भैया मराठी शिकेल, तू त्याला मराठी बोलायला लाव, तुझं मराठीवर तू मराठी बोललं पाहिजेस, तू मराठी वाढवणार नाही तर कोण मराठी वाढवणार. ती जी व्यक्ती बोलली मंडळी ती 100% अगदी 100% बरोबर बोलली. पण झालं काय माहिती काय, माझा म्हणतात ना एक स्वाभिमान असतो, तो स्वाभिमान कुठेतरी दुखावला म्हणजे हट झालो. म्हणजे मला त्या व्यक्तीने बोललं पाहिजे आणि मी गडबडीत होतो. आता मी त्या व्यक्तीला त्यावेळेला जे उत्तर दिलं ते कितपत योग्य आहे ते आता तुम्ही बघा. तर मला त्यावेळेला मी अर्थात तिथे ती गोष्ट मान्य करायला हवी होती, बाबा चूक झाली माझ्याकडनं, बोलायला हवं होतं. पण मी बडेजावपणाचा थोडंसं हे केलं आणि मी सांगितलं काय माहिती का, तुम्ही असं बोलता, मला मराठी बोलायला लावता, मग तुम्ही का मराठी माणसाच्या दुकानात वस्तू विकत घेत नाही? तुम्ही मराठी माणसाच्या दुकानात जा ना, तिथनं वस्तू विकत घ्या. मी ती वेळ मारून न्यायची या हिशोबाने ते बोललो आणि मला सुद्धा काही मला म्हणतात ना, मला माझी अक्कल थोडीशी मी तिथे पाजळली आणि ते कितपत योग्य होतं ते मला माहीत नाही. नंतर मग माझं पहिल्यापासून स्वभाव आहे म्हणजे एखादी गोष्ट झाली ना की त्याच्यावर माझा विचार चालू असतो. म्हणजे मला ते थोडंसं खटकलंच. अरे बोलला, आपल्याला एखादी व्यक्ती बोलली मग असं कसं, मग काय कसं काय म्हणतात ना, मनात विचारांचं काहूर माजलं. त्याच्यानंतर मग मी स्वस्तपणे शांतपणे थोडासा माइंड जरा दुपारच्या वेळेला थोडंसं शांत झालं, दूध वगैरे वाटून झालं होतं आणि त्याच्यानंतर विचार करायला सुरुवात केली. मी बोललो, ती व्यक्ती काही चुकीचं बोलली नाही, अगदी योग्य बोलली. त्या व्यक्तीचं काहीच चुकलं नव्हतं, अजिबात काही चुकलं नव्हतं. माझी मराठी भाषा आहे, त्यांनी मला मराठी भाषा बोलण्याचा आग्रह केला म्हणजे ते मी बोलायलाच हवी होती, पण माझीच भाषा बोलण्याचा त्यांनी समोरच्यांनी आग्रह केला आणि ते बरोबर आहे. ती व्यक्ती बरोबर 100% त्या जागी अगदी बरोबर आहे. माझी चूकच होती त्यावेळेला. मी ते उत्तर दिलं, तो माझा थोडासा स्वाभिमान इगो दुखावला गेला म्हणून मी तिला ते उत्तर सुनावलं. पण नंतर मी मंडळी शांतपणे विचार केला, बरोबर आहे, मराठी भाषिकांनीच मराठी भाषा वाढवली पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे, त्याची जोपासना करायला हवी आणि ती भाषा वाढवली पाहिजे, जगभरात नेली पाहिजे. अर्थात माझ्यापेक्षा मोठमोठ्या लोकांनी त्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, पण मी पण माझ्या वतीने का होईना पण त्याच्यात खारीचा वाटा उचलायला पाहिजे हे नक्की. कारण ती माझी सुद्धा जबाबदारी आहे, एक मराठी माणूस म्हणून म्हणा. आणि जगात कुठल्याही भाषा जर बोलणारा व्यक्ती ज्या व्यक्तीची ती भाषा असेल, मातृभाषा असेल, त्याने ती वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करावा, त्यामध्ये कुठेही दुमत नाही. तर मंडळी नंतर मी आता येतो, माझी तर त्या विषयात चूक होती, मी मानली आणि त्याबद्दल मला अजिबात दुःख नाही, मला माझी चूक मान्य आहे. आणि त्याच्यानंतर मी आलो माझ्या उत्तराकडे. मी त्यावेळेला त्या व्यक्तीला जे उत्तर दिलं की तुम्ही मराठी तुम्ही मला मराठीचं एवढं सांगता, मग मराठी भाषिकांकडे वस्तू विकत घ्या. तर मंडळी बरोबर आहे. नंतर मी त्यावेळेला ठीक आहे, तो माझा इगो जोपासण्यासाठी म्हणतात ना, एक स्वाभिमान जोपासण्यासाठी मी ते उत्तर त्यावेळेला तिथे दिलं असेल. पण नंतर त्या उत्तरावर मी खूप विचार केला. तर मंडळी मराठी भाषा जर आपल्याला वाढवायची असेल तर माझ्या मते ना मराठी माणसं टिकली पाहिजेत. कारण काय माहिती आहे, मराठी माणसं जर टिकलीत ना मंडळी तर मराठी भाषा वाढायला खूप मदत होईल. आणि काय होतं काय माहिती आहे मंडळी, आपण काय करतो, 4-5 लोक काय करतो, म्हणजे 4-5 लोकच नाही, आपण बरेचशी लोक काय करतो, वस्तू बऱ्याच वेळेला आपण काय करतो, इतर भाषिक लोकांच्या दुकानातून विकत घेतो. आता तुम्ही म्हणाल, अरे त्यात काय, आता तो व्यापार आहे, धंदा आहे, कुणाकडनंही घ्या विकत. बरोबर आहे, अगदी बरोबर, कुणाकडनंही विकत घ्या.
कारण तुम्हाला जिथे स्वस्त 2 पैसे स्वस्त भेटणार तिथेच ते कस्टमर जाणार. पण मंडळी आपण जर त्या बाबतीत जर विचार केला तर अशा राहिले ना कुठेच मराठी उद्योगधंदे वाढणार नाहीत, दुकानं वाढणार नाहीत, त्यांना मराठी माणसाला ग्रोथ राहणार नाही. आणि मुळात मंडळी प्रश्न तो आहे की दुकानदार वाढण्यासाठी, मराठी उद्योगधंदे वाढण्यासाठी मराठी उद्योजकांना किंवा दुकानदारांना, व्यापाऱ्यांना दुकानं भेटली पाहिजेत. आता मला समजा मराठी दुकान टाकायचं, मराठी दुकान नाही, मला एक कुठल्या वस्तूचं दुकान टाकायचं आहे, मला तर दुकान खरेदी करता आलं पाहिजे किंवा भाड्या तत्वावर घेता आलं पाहिजे. त्यासाठी मी ती जागा शोधतो. जेव्हा मी बाजारात जेव्हा ती जागा शोधायला जातो तेव्हा मंडळी काय होतं माहिती आहे काय, दुप्पट तिप्पट भावाने ही मंडळी ती जागा भाड्यावर म्हणजे रेंटवर घेतात. आणि आपलं कसं मराठी माणसाचं थोडंसं बजेट कमी असतं. हे लोक काय करतात, एक लिलाव पद्धतीने, बाबा हा माणूस किती 10,000 भाडं होते तर मी तुम्हाला 12,000 देतो, 13,000 देतो. त्यात कॉम्पिटिशन चालू होते मंडळी आणि एक लॉबी तयार होते मंडळी. एक लॉबी तयार झाल्यावर ना मंडळी ती दुकानं ना त्यांनाच भेटतात, त्या भाषिकांनाच भेटतात. म्हणजे आणि हे दुकानं जे आता मी काही ठिकाणी बघतो ना मंडळी, जे दुकानाचे मूळ मालक आहेत ना ते मराठी असतात, पण ते भाड्याने आपलं दुकान जे भाड्याने चालवायला देतात ना ते इतर भाषिक लोकांना देतात, कारण ते जास्त प्रमाणात त्यांना भाडं देतात त्या जागेचं. आणि त्याच्यामुळे आपोआपच कॉम्पिटिशनमध्ये येण्याच्या अगोदरच मराठी माणूस हा त्या स्पर्धेतनं बाहेर फेकला जातो. मग मराठी माणूस स्पर्धा करेल तरी कशी? जर मराठी माणसाला जागाच भेटली नाही तर मराठी माणूस स्पर्धा कशी करेल आणि कुठून करेल? कसं आहे, आता मी जिथे राहतो तिथे मंडळी माझं लहानपणापासून मी इथे राहतो, मी बघत आलो आहे, अनेक गोष्टी बघत आलो. काल माझ्या बाबतीत असं घडलं किंवा मी आता त्याच्यावर काहीतरी मलमपट्टी करावी, माझं कसं बरोबर आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात नाही. मी कसा बरोबर आहे हे अजिबात नाही. तर मंडळी कसं आहे माहिती आहे का, मी जिथे राहतो ना तिथे काय एका समाजाची लोक आहेत, मी आता कुठल्या समाजाचं नाव घेत नाही, एका भागातली लोक आलेली आहेत. ते किराणावाल्याचं दुकानं चालवतात आणि काय करतात, त्यांनी एक लॉबी तयार केलेली आहे आणि लॉबी तयार केली म्हणजे ते भाडं देतात. त्यांनी ते काही चूक नाही करत, ते भाडं देतात, त्या जागेचं योग्य मोबदला देतात त्या व्यक्तीला ज्याचं दुकान आहे त्याला. आणि काय करतात, आसपासच्या परिसरातली सगळी जी दुकानं आहेत ना ती त्याच लोकांची आहेत. तिथे मराठी कस्टमर येतच नाही, म्हणजे मराठी दुकानदार व्यापारी फार फार क्वचित प्रमाणात आहे. आणि ते अक्षरशः दुकानं अडवून ठेवतात, एक्स्ट्रा भाडं देऊन किंवा ॲडव्हान्स पैसे देऊन. अक्षरशः कधी नाही तर म्हणजे मराठी उद्योग येतच आहे तर ते काय करतात माहिती का, जर ते येणारच असेल तर ते दुकान मुद्दामून अडवून ठेवतात. अक्षरशः म्हणजे ते त्यांचं नुकसान झालं तरी ते दुकान अडवून ठेवून त्याचं भाडं भरत राहतात. एवढी त्यांच्यामध्ये चिकाटी आहे मंडळी. पण आपण जेव्हा मी तुम्हाला मुद्दा माझा कितपत पटतोय काय माहीत नाही, तर माझं म्हणणं एवढंच आहे, जर तुम्हाला मराठी भाषा वाढवायची मराठी भाषा वाढवायची असेल तर मुळात मराठी माणूस राहिला पाहिजे, मुंबईत महाराष्ट्रात राहिला पाहिजे. आणि हा मराठी माणूस राहील कसा माहिती आहे मंडळी, हा मराठी माणूस राहील जेव्हा त्याचे उद्योगधंदे नोकऱ्या वाढत जातील तेव्हा. आता तुम्ही म्हणाल नोकरी तुमच्या टॅलेंटवर भेटते, प्रश्नच नाही. तुमच्या ज्या योग्य व्यक्तीला टॅलेंट असेल त्या योग्य व्यक्तीलाच ती नोकरी भेटेल, त्यात गैर नाही आणि कुणावर अन्याय नाही, बरोबर आहे ते. आता दुसरं आलं की तुम्ही म्हणाल ज्याची कॅपॅसिटी आहे, जो कॉम्पिटिशन करू शकतो तो उद्योगधंदा ठाटेल, अगदी बरोबर. अरे पण मुळात त्या माणसाला त्या स्पर्धेत येऊ द्या, तर एंट्री तरी करू द्या. अरे तुमची 25-25, 60-60 हजार भाडं हा कुठून भरणार? जर त्या व्यक्तीला, माझ्यासारख्या व्यक्तीला धंदा करायचाच आहे, मी ते दुकान घ्यायला जातो, जेव्हा मी सांगतो चला मी एका ठिकाणी डन होतो, बाबा 25,000 भाडं देईन मी, पण दुसऱ्याच दिवशी त्या जागेचं भाडं देणारा 30,000 देणारा माणूस भेटतो. तो दुकान मालक काय करतो, त्याला 30,000 भाडं भेटलं की तो त्याला देऊन टाकतो. तो हा विचार मुळात मनात आणतच नाही की नाही, अरे नाही, माझा मराठी माणूस आहे, त्याला मी 25,000 बोललोय ना, 25,000 देतोय ना तो, ठीक आहे त्यालाच देईन, असं होत नाही मुळात मंडळी. कुठल्याही व्यक्ती फायद्याचाच विचार करतो, अगदी योग्य आहे. पण मंडळी जेव्हा आपण मराठी भाषा जगवण्याचा प्रयत्न करतो, जगवण्याचा नाही, मी जगवणारे आपण कोण नाही, आपोआप ती वाढलेली आहे. त्यामुळे आपण ती त्याचं संवर्धन करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो ना तेव्हा मुळात ती भाषा बोलणारी व्यक्ती राहिली पाहिजे, त्या व्यक्ती वाढल्या पाहिजेत. त्या व्यक्ती कशा वाढतील तर त्यांचे उद्योगधंदे, नोकरी वाढल्या पाहिजेत.
असं हे सगळं सारासर वाढलं पाहिजे. आणि पहिलं तेच आहे, पहिली गोष्ट भाषेचं संवर्धन होण्यासाठी ती माणसं राहिली पाहिजेत, त्या माणसांनी उद्योगधंद्यांमध्ये आलं पाहिजे. आणि तिसरा जेव्हा महत्त्वपूर्ण, एखादा माणूस कॉम्पिटिशनमध्ये उतरतोच जेव्हा, चला ठीक आहे, कुठनं तरी कर्ज वगैरे काढून तो माणूस दुकान घेतो, आणि तेव्हा मराठी ग्राहकांनी त्या दुकानात जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? मग तिथे आपण जेव्हा मराठी भाषेबद्दल बोलतो, नाही मराठी बोललंच पाहिजे, मराठी केलंच पाहिजे, अर्थातच बोललीच पाहिजे, मराठी भाषा ही बोललीच पाहिजे, ह्याबद्दल दुमत असणं काही कारणच नाही, दुमत असायचं कारणच नाही, असायलाच हवं. पण मग आपण एवढं सगळं बोलत असताना मग आपण मराठी माणसाच्या, आपण व्हॉट्सअपला वगैरे मेसेज टाकत असतोच, नाही आपण दिवाळीच्या वेळेला दिवाळीच्या आधी जवळजवळ महिनाभर मेसेज चालू असतात आपल्या व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर, की नाही चायनातल्या गोष्टी वापरायच्या नाहीत, आपण एखाद्या गरीबाकडनं दिवाळीच्या वस्तू खरेदी करायच्या, हे करायचं ते करायचं. अगदी बरोबर आहे, पण त्याची अंमलबजावणी होते कुठे? दिसते तुम्हाला याच्यावर कुठे अंमलबजावणी? नाही ना. मग मंडळी, ह्या गोष्टी आपण ठरवल्या, आपण जर सगळ्याच गोष्टी करायच्या ठरवल्यात ना, मग त्या गोष्टीसाठी सर्वांगीण प्रयत्न करायला पाहिजे. सगळ्या स्तरातनं, सगळ्याच ह्याच्यातनं, सगळ्यात चहूबाजूंनी त्यामध्ये प्रयत्न व्हायला हवेत. कसं आहे माहिती आहे मंडळी, जर आपण, ठीक आहे, आपली जबाबदारी आहे, त्या गोष्टी माझी मातृभाषा आहे, ते बोलणं गरजेचं आहे, पण त्यासाठी त्या गोष्टी वाढणंसुद्धा गरजेचं आहे तितकंच. आणि होतं काय माहिती आहे मंडळी, जेव्हा आपण हे सगळं बोलत असतो ना, तेव्हा समोरच्यावर डोळ्यात बोट पटकन जातं. पण कसं आहे, त्याच्या गोष्टीवर विचार केला, अरे आपण 2 पावलं जरा जास्त झालो, ते दुकान समजा लांब असेल तर त्या दुकानात जाऊ आणि त्या व्यक्तीकडनं वस्तू खरेदी करू. पण नाही, अशा वेळेला आपण, नाही मला वस्तू स्वस्त भेटत नाही ते, तर मी त्याच वस्तू खरेदी करणार. 2 पैसे वाचवणं हा सगळ्यांचाच अधिकार आहे. 2 पैसे वाचतात हा प्रत्येक गृहिणीचा म्हणा, माणसाचा म्हणा, प्रत्येक व्यक्तीचा गुणधर्म आहे. 2 पैसे वाचायलाच हवेत. मग एकीकडे आपण सगळ्याच गोष्टीचा विचार करतो, मग नुसतं मराठी भाषा बोलून वाढणार आहे का? तर नक्कीच वाढेल. मराठी भाषा बोलून ही नक्कीच वाढेल. मी वारंवार तेच सांगतोय मंडळी, मराठी भाषा ही बोलून नक्कीच वाढेल. पण मराठी माणसं जास्त टिकलीत ना मंडळी, तर ती भाषा अजून वेगाने त्याचा विकास होईल, ती बोलली जाईल समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत. म्हणजे मुंबईत, महाराष्ट्रात कुठलाही आलेला माणूस ती भाषा त्याच्यापर्यंत ती पोहोचेल. आता मी मागे सुद्धा माझ्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो मंडळी, फार पूर्वी आपण जेव्हा मी लहान होतो तेव्हा एसटीने आपण प्रवास करायचो, गावी जायचो, जायचो, तेव्हा त्या गाड्यांवरचे नेमप्लेट वाचायचो, फलक वाचायचो मी, नावाचे फलक, की महाबळेश्वर मुंबई सेंट्रल, महाबळेश्वर परळ, चिपळूण परळ, चिपळूण सायन, शिव, अशा गाड्या सुटायच्या. पण हळूहळू कालांतराने ना त्या गाड्यांवरचे फलक हे बदलत गेले. चिपळूण कल्याण, नालासोपारा, महाबळेश्वर नालासोपारा, विरार, अशा गाड्यांचे फलक येऊ लागले. म्हणजे मराठी माणूस हळूहळू, मुंबईत त्याची कॅपॅसिटी नाही, तो हळूहळू बाहेर जाऊ लागला, कारण त्याला मुंबईत घर घेणं परवडणंच नाही. आता समजा माझंही घर आहे ना मंडळी, माझं समजा मी घर इथे विकून दुसरं मुंबईच्या एका चांगल्या वस्तीत घ्यावं तर मी घेऊच शकत नाही, कारण अर्थातच मुंबईचे बाजारभाव वाढलेले आहेत, लाईफस्टाईल वाढलेली आहे, लाईफस्टाईल उंचावलेली आहे, त्याच्यामुळे जागांचे भाव वाढणं हे साहजिकच आहे, स्वाभाविकच आहे. अर्थात मी सुद्धा माझा रूम मी स्वस्तात विकेन का? नाही विकणार. चांगलं भरपूर गलेगठ्ठेचं किंमत असेल तर त्याच किमतीला विकेन मी. मग ह्या गोष्टींवर सुद्धा विचार व्हायला हवा. मराठी माणूस मुंबईत कसा टिकेल, मुंबईत कसा टिकून राहील? भूमिपुत्र आपण म्हणतो, गावची लोक, मुलांनी गावं न सोडता, मुंबईत न येता गावच्या गावी काहीतरी व्यापार केला पाहिजे, धंदे केले पाहिजेत. तर होतं काय म्हणजे, मुळात तो मंडळी त्या स्पर्धेमध्ये तसं एंट्रीच करू शकत नाही. एंट्री करणंच एवढं अवघड आहे. आणि एंट्री म्हणजे म्हणतात ना, भांडून म्हणजे किती पराकाष्ठेने एंट्री केलीच की नंतर त्या स्पर्धेत टिकून राहणं होत नाही. कारण कसं माहिती आहे का, जो बाजारपेठ आहे ना मंडळी, ही खूप कॉम्पिटिटिव्ह झालेली आहे, खूप कॉम्पिटिशन आलेली आहे.
तो कॉम्पिटिशनशी करता स्पर्धेत करता म्हणतात ना त्याला ते तो ह्या इतर लोकांप्रमाणे स्वस्त नाही विकू शकत, ती वस्तू नाही विकू शकत. कारण त्याला जर त्या बाजाराचं मालाची प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल जरी काढायची असेल ना मंडळी, तर त्याला तर खूप हे करावं लागतं. आणि जेव्हा तो मुद्दल काढायला जातो, मुद्दलीवर प्रॉफिट नफा काढायला जातो, तेव्हा इतर मंडळी त्याला महागडा म्हणतात, अरे हा महाग देतो वस्तू. हे आता कसं आहे, मी थोडासा छोटासा, माझा काय मोठा धंदा वगैरे काही नाही, पण मी छोटासा धंदा करतो, तेव्हा मला माहिती आहे या गोष्टी काय बाजारामध्ये काय करतात, कसं होतं, कसा धंदा केला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी आल्या मंडळी. मला कालच्या व्हिडिओबद्दल मला त्या व्यक्तीबद्दल पूर्ण आदर आहे, की त्यावेळेला नसेल आदर, त्या व्यक्तीला मी बोललो असेल अरे नाही असं कसं बोलता, हे कसं बोलता, ती व्यक्ती 100% मला बरोबर बोलली, अगदी काहीही चुकीचं बोलली नाही. पण मंडळी सारासार सगळ्याच गोष्टींवर हा विचार व्हायला हवा. जर आपण मराठीचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करतोय तर मराठी भाषिक टिकले पाहिजेत. मराठी भाषिक टिकण्यासाठी त्यांचं आर्थिक प्राबल्य वाढलं पाहिजे, फायनान्शियल कंडिशन त्यांची इम्प्रूव्ह झाली पाहिजे, ते लोक उद्योगधंद्या नोकऱ्यांमध्ये यायला हवेत. अशा या सगळ्या गोष्टी होत्या. माझा विषय तुमच्यापर्यंत फक्त बोलायचा होता. हा आपला प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवर मी मनमोकळं बोलू शकतो. आणि हा कोणताही तंटा किंवा म्हणतात ना वाद वाढवण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात नाही. आणि मला तसा व्हिडिओ करायचाही नाही आहे, कारण माझी चूक झाली. मी सर्वप्रथम त्या व्हिडिओमध्ये मान्य केलं की मी त्या व्यक्तीशी मराठीतच बोलायला हवं, कारण ती समोर, मी मराठी आहे, मी महाराष्ट्रात राहतो, मी मुंबईत राहतो, तर ते मला मराठी त्याच्याशी बोलायलाच हवं. तर असं मंडळी माझा विषय तुम्हाला समजला असेल. मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी भाषा तर आपण सर्व वाढवण्याची जबाबदारी आपल्यावर आहेच, पण त्यासोबतच मराठी उद्योजक, मराठी नोकरदार वर्ग वाढवण्यासाठी सुद्धा आपणच जबाबदार आहोत. तर काही राग आला असेल कुठल्या गोष्टींवर, तर मला राग आणण्याचा कुठलाही हेतू नव्हता. मला जे बोलायचं होतं या माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. तर चला मंडळी, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आणि कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा. अरे हा अशा हात जोडतो, माझं जरा ती सवय तर तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. तुमच्या कशाही कमेंट येऊ देत, त्या जरूर सांगा. पण तर ठीक आहे मंडळी, चला.